राहुरीचे प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले यांचा पराभव केला होता। आता या पराभवाचा बसपा काढण्यासाठी शिवाजी कर्डिले यांनी यंदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे राहुरी विधानसभेतून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे शिवाजी कर्डिले हे राहुरी ऐवजी श्रीगोंद्यातून निवडणूक लढवतील अशी चर्चा रंगली आहे। मात्र आता शिवाजी कर्डिले यांनी स्वतः आपण राहुरीतूनच निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलंय। तसेच श्रीगोंद्याऐवजी राहुरीतून निवडणूक लढवण्यावर मी ठाम असल्याचंही शिवाजी कर्डिले यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते शिवाजी कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत होणार आहे। दरम्यान शिवाजी कर्डिले हे राहुरीतून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने आता माजी खासदार सुजय विखे पाटील कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार चर्चा सुरू झालेल्या आहेत। तर दुसरीकडे राहुरी मतदारसंघात महायुतीत वादही निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघ जागा वाटप याची चाचपणी सुरू झालेली आहे। आता इनकमिंग आउटगोईंग ही सुरू झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून दररोज नवनवीन इच्छुक उमेदवारांची नावे समोर येत आहेत। आता अहमदनगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले हे रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता राहुरी विधानसभेची लढत रंगतदार होणार असल्याचं चित्र दिसत आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।